लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की काव्या, नंदिनी, जीवापार सगळेजण हॉलमध्ये इथे डायनिंग टेबलवर बसलेले असतात. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, खरंच मी चोरवटीचा कार्यक्रम झाल्यानंतर पोटभर जेवले होते, पण तरीसुद्धा मला आता फार भूक लागली. मला कळत नाही नेमकं हे सर्व गोष्टी कशा होतात म्हणून. त्यावर इथे नंदिनी म्हणतात, जास्त विचार नको करू या गोष्टीवर. अगं, जेव्हा बाई एक गरोदर असते, पोटुष्य असते, तेव्हा तिला भूक लागत असते, त्यामुळे विचार करू नको, गपचीप आपलं खाऊन घे, असं इथे नंदिनीने म्हटल्यानंतर काव्या म्हणत असते, पण मला एक गोष्ट कळत नाही, मगाशी मी फ्रीज उघडून पाहितलं तेव्हा तर त्यात एक पण फळ नव्हतं. असं म्हणून आता तिला पार्थवर संशय आलेला असतो. लगेच पार्थकडे पाहते आणि म्हणत असे, तुम्ही ऑर्डर केलं का? आता पार्थ काही बोलण्याच्या आधीच नंदिनी म्हणत असे, पण ऑर्डर केलेली फळं इतक्या लवकर आली सुद्धा? त्यावर पार्थ म्हणत असं, नाही हो, ऑर्डर वगैरे काही केले नाही. मगाशी चोरवटीला नाही का काव्याच्या फळं घातली, त्याच फळाचं मी हे सगळं काही बनवलेलं आहे. असं म्हटल्यानंतर आता काव्या पार्थचं कौतुक करत असते, म्हणत असते, वाव देशमुख, खरंच. आणि तिच्या बाळाशी म्हणत असते, बेबू बघितलंस का, तुझे बाबा किती जुगाडी आहेत. असं काव्याला बाळाला बोलताना पाहून खरं तर इथे जो काही जीवा असतो, जीवा इथे काव्याला विचारतात, बाळाला भूक लागली हे तुला कसं कळतं? म्हणजे बाळ आतमधून सिग्नल देतं का त्याला भूक लागली, मग तू त्याला खाऊ घालणार? ह्या सर्व गोष्टी बाळाला कशा कळतात आणि तुला कशा कळतात? म्हणजे जर रात्रीचं तुला भूक लागली तर बाळ तुला सिग्नल देतं का? तुला झोप आल्यानंतर बाळसुद्धा झोपतं का? हे सर्व प्रश्न काव्याला विचारत असतो. तेव्हा मात्र नंदिनी जीवाकडे पाहतच असते आणि सगळेच जण इथे जीवाकडे पाहत असतात. आता जीवाने असा प्रश्नच विचारलेला असतो. त्यावर आता काव्या म्हणत असते, जीवा, पण ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर ताईसुद्धा तुला देऊ शकते ना, म्हणजे तीसुद्धा प्रेग्नेंट आहे ना, मग ह्या सर्व गोष्टी मला का विचारतोस? असं म्हटल्यानंतर आता जीवाला नेमकं काय बोलावं कळतच नाही. पण तो विषय बदलतो आणि ते म्हणत असतो, अरे मस्करी केली, तुझी खेचत होतो रे, अरे रात्र झाली ना म्हणून तुला जरा घाबरत होतो, असं इथे जीवाने विषय बदलून म्हटलेलं असतं बरं का. आता इथे नंदिनी म्हणत असते, काय जीवा तुमचं असं काय करताय? तेव्हा पारसुद्धा म्हणतो, हो, मला मगाशीच कळलं होतं. म्हणजे स्वतःची बायको प्रेग्नेंट असताना सुद्धा काव्यावर जो काही प्रश्नाचा भडीमार केला का, त्यावरनं समजायला हवं होतं. आता खरं तरी इथे तुझ्या बायकोला सुद्धा भूक लागत असेल, त्यांनाच तू विचार की, असं म्हटल्यानंतर काव्या म्हणते, हो मग काय, आता नंदिनीचा 3रा महिना सुरू झाला आहे. असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो, तुमचा 3रा महिना संपला सुद्धा, आता 4था महिना लागला आहे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, डिसेंबर, आणि मग डिलिव्हरी झाली की मग काय, पावडरचा वास, दुधाच्या बॉटल, ह्या सर्व गोष्टी आल्या. आता काव्याला थोडं टेन्शन आलेलं असतं. काव्याला टेन्शनमध्ये पाहून आता इथे नंदिनी म्हणत असते, काय झालं काव्या, तू टेन्शनमध्ये का आलीस? तेव्हा खरं तर काव्या म्हणत असते, काय ना, माझी डिलिव्हरी डिसेंबरमध्ये आली, त्यामुळेच मला जरा टेन्शन आले. असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो असं, त्या टेन्शन घेण्यासारखं काय आहे? पण आता इथे जीवा म्हणत असतो, टेन्शन घेण्यासारखं नाही, म्हणजे डिसेंबर महिना टेन्शन घेण्यासारखा आहे. देशमुखांसाठी डिसेंबर महिना काय फार काही चांगला नाही. या डिसेंबर महिन्याने देशमुखांना फार मोठाले झटके दिलेले आहेत. असं म्हटल्यानंतर आता सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी इथे लक्षात येत असतात. म्हणजे 16 डिसेंबरच्या सगळ्या गोष्टी आता इथे सगळ्यांच्या डोळ्यासमोर आलेल्या असतात. ह्या सर्व डोळ्यासमोर आल्यानंतर सर्वच जण जरा शांत झालेले. तेव्हा काव्या म्हणत असते, डिसेंबर, आणि या डिसेंबर महिन्यात खरं तर माझी डिलिव्हरीसुद्धा आहे आणि मेनची परीक्षासुद्धा आहे. मागच्या वर्षी खरं माझी परीक्षा मिस झाली होती. काय होणार आहे नेमकं? माझ्या बाळाला तर काही होणार नाही ना, असंही ते काव्या म्हणत असते. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, काय चाललंय काव्या तुझा? असा विचार अजिबातच करू नको, तू शांत हो बरं, मी आहे ना, मी तुझ्या बाळाला आणि तुला काही होऊ देणार नाही. तुझी मेनची परीक्षासुद्धा होणार आणि बाळसुद्धा सुरक्षित असणार, त्यामुळे तू अजिबातच काळजी करू नको. तेव्हा पारसुद्धा म्हणत असतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, शांत व्हा बरं. असं म्हटल्यानंतर आता इथे पार्थचं लक्ष जातं घड्याळीकडे. तो म्हणत असतो, बघा 11:11 झाले आहेत. असं म्हटल्यानंतर आता पार्थ काव्याचा हात धरत ज्युनियर्सला विश मागत असतो. आता ह्या दोघांना असं पाहून जीवा नंदिनीला स्वतःच्याच गोष्टीबद्दल, स्वतःबद्दलच वाईट वाटत असतं. इकडे दुसऱ्या बाजूला शारदाचा सीन दाखवलेला. काव्याचा चोरवटीचा कार्यक्रम वगैरे झाल्यानंतर शारदा त्यांच्या घरी आलेली असते. आल्यानंतर दागिने वगैरे काढून ठेवत असते. मात्र तिला नंदिनीचं सगळं बोलणं आठवत असतं. नंदिनी म्हटलेली असते की मी आई आता कधी होणार नाही. माझं मिसकॅरेजचं सत्यसुद्धा ते सगळ्या गोष्टी नंदिनीने सांगितलेल्या असतात. त्यानंतर जीवाच्या तोंडातून निघालेलं असतं की आता सरोगेट मदरनी आम्ही आई बाबा होणार आहोत. या सर्व गोष्टी जेव्हा शारदाला कळतात तेव्हा शारदाला धक्का
धक्का बसलेला असतो आणि ह्या सर्व गोष्टी काव्याला सांगायला पाहिजेत हे सगळं काही शारदाला वाटत असतं. मात्र काव्याची ती अवस्था पाहून खरं तर शारदाने स्वतःला थांबवलेलं असतं आणि नंदिनी म्हणत असं, बघितलंस ना तू, काव्याला जर ह्या सर्व गोष्टी कळल्या तर काय व्हायचा, काय परिणाम व्हायचा, ह्या सर्व गोष्टी आता इथे शारदाला आठवत असतात आणि ती फार अस्वस्थ झालेली. आता ती खरं तर इथे कॉटवर बसत असते आणि त्याच्या तिन्ही मुलीचा फोटो इथे पाहत असते. तितक्यात खरं तर धनंजयचा फोन आलेला असतो. धनंजयचा फोन आल्यानंतर धनंजय म्हणत असतात, काव्याचा चोरवटीचा कार्यक्रम छान पार पडला ना? त्यावर इथे शारदा म्हणत असते, हो छान पार पडला. नंदिनी कशी आहे? त्यावर आता शारदा म्हणत असं, हो नंदिनी पण छान आहे. तिला काय होणार आहे? आपल्या दोन्ही मुली फार सुखात आहेत असं इथे शारदा म्हणत असते. त्यावर इथे धनंजय म्हणत असं, बरं ठीक आहे, मला अजून 2 दिवस लागणार आहेत येण्यासाठी, त्यामुळे तू तुझी काळजी घे असं म्हटल्यानंतर शारदा म्हणते, हो ठीक आहे चालेल, तुम्ही आरामात या असं म्हणून फोन ठेवला जातो. मात्र इथे शारदाला टेन्शन आले. इथे शारदाला खरं तर इथे नंदिनीच्या सर्व गोष्टी आठवत असतात. तिच्या मिसकॅरेजची गोष्ट, त्याचबरोबर सरोगेट मदर, या सर्व गोष्टी आठवत असतात आणि ह्या सर्व गोष्टी आठवून तिला फार टेन्शन आलेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला काव्याचा अभ्यास सुरू असतो. तिच्या अभ्यासात ती पूर्णपणे मग्न असते. तितक्यात खरं तरी ते पार्थ तिला त्रास द्यायला आलेला असतो. पार्थनी आंघोळ वगैरे केलेली असते, शर्ट घातलेला असतो आणि खाली इथे टॉवेल गुंडाळलेला असतो आणि तसाच त्या काव्याला त्रास देत असतो. काव्याजवळ जात असतो आणि स्वतःच्या केसाचं पाणी तिच्या अंगावर टाकत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, पार्थ काय चाललंय तुमचं, मला अभ्यास करू द्या ना तुम्ही. पार्थ म्हणत असतो, मी काय करतोय तुम्हाला, मी तर काही सुद्धा करत नाही असं म्हटल्यानंतर काव्या म्हणते, सोडा बरं मला आताच, आधीच तर ना माझी आज एक्झाम आहे आणि आजच रिझल्ट आहे आणि मला चांगले मार्क पडलेच पाहिजेत. त्यावर पार्थ म्हणत असतो, चांगले मार्क पडणार व तुम्ही माझ्या काव्या आहात, बिंदास आणि बेधडक असं म्हटल्यानंतर काव्या म्हणते, हो ते सगळं काही बरोबर आहे, पण त्यासाठी अभ्यास तर करावा लागेल ना. त्यावरही ते पार्थ म्हणत असतो, हो नका टेन्शन घेऊ, थोड्या वेळेसाठी मला जायचं आहे आता ऑफिसला, फक्त थोड्या वेळ मागतोय मी तुमचा असं म्हटल्यानंतर काव्या त्याला झटकते आणि बाजूला जात असते. तेव्हा मात्र पार्थ तिच्या मागे जातो आणि मागं जाऊन तिला परत पकडत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, काय चाललंय तुमचं, आज नेमकं मूड काय आहे तुमचा. त्यावर पार्थ म्हणत असतो, कसला मूड म्हणजे काय, बायकोसोबत असं नाही वागायचं तर कुणासोबत वागायचं असं म्हटल्यानंतर काव्या म्हणत असते, खरंच देशमुख तुम्ही ना खरंच मला अभ्यास नाही करू देणार, तुम्ही पहिलं ऑफिसला जा बरं. त्यावर पार्थ म्हणत असतो, तुम्हाला काहीतरी काम हवं आहे का, थांबा असं म्हणून स्वतःच्या शर्टचे बटन काढत असतो आणि म्हणत असतो, चला लावा बटन. त्यावर आता काव्या म्हणत असते, काय चाललंय तुमचं देशमुख, म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःचे बटन काढायचे आणि मग कामाला लावायचं मला, ही कोणती पद्धत आहे. त्यावर आता पार्थ म्हणत असतो, ही कोणती पद्धत म्हणजे माझ्या बायकोलाच सांगतोय आणि बायको नाही हे करणार तर कोण करणार असं म्हटल्यानंतर काव्यासुद्धा प्रेमाने त्याच्याकडे पाहत असते आणि पार्थसुद्धा इथे काव्याकडे प्रेमाने पाहत असतो. आता बऱ्याच दिवसातनं छान असं बॅकग्राऊंडला लग्नानंतर होईलच प्रेम हे गाणं सुद्धा प्ले झालेलं असतं. तितक्यात खरं इथं माननी आलेलं. आता ह्या दोघांना असं पाहून माननी म्हणत असे, जाऊ का मी, काय करू नेमकं, काय चालू आहे तुमचं. त्यावर आता दोघेही म्हणत असत, काही नाही आई ये ना तू आतमध्ये ये असं पार्थ म्हणत असतो. त्यावर खरं तर इकडे आता काव्याला फार टेन्शन आलेलं असतं. तेव्हा इथे माननी म्हणत असते, काय चाललंय तुमचं, तुम्हाला काही करायचं असेल तर दरवाजा लावून करं जाणार आहे आणि हे काय रे, तू टॉवेलवर घरभर फिरतोस, तुझी लहानपणीची आणखी सवय गेलेली नाही का असं म्हटल्यानंतर आता पार्थ लगेच काव्याच्या मागे जाऊन लपतो आणि काव्या म्हणत असते, काय आई काय म्हटलात, म्हणजे हे लहानपणी घरभर असं टॉवेलवर फिरायचे का. त्यावर मानन म्हणते, हो अगं टॉवेलवरच फिरायचं आणि कधीतरी असं म्हटल्यानंतर काव्य म्हणते, काय कधीतरी काय. त्यावर आता इथे मानन म्हणते, अगं कधीतरी बरमुडावर पण फिरायचा असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणत असतो, काय आई तुझं काय चाललंय, हे सगळं काय सांगत बसलीस तू. तेव्हा काव्या म्हणते, हो का, अरे बापरे, आणि पार्थ तुम्ही काय समजलात, म्हणजे तुम्हाला वेगळं काही वाटलं का. त्यावर आता माननी सुद्धा इथे पार्थवर हसत असते. तेव्हा खरं तर माननी म्हणत असे, जा रे मेल्या जा, खाली पॅन्ट वगैरे घालून ये, असं काय चाललंय तुझं असं म्हटल्यानंतर आता पार्थ तिथून निघून गेलेला असतो. आता माननी तिच्या कामासाठी आलेली असते. माननीला खरं तर इथे गोळ्याच्या पॅकेटवरची एक्सपायरी डेट दिसतच नसती, त्यामुळे ती काव्याकडे देत असते. आता काव्या ती पाहते आणि म्हणत असते, आई तुम्ही काळजी करू नका, डिसेंबरची डेट आहे, आणखी खूप वेळ आहे असं म्हटल्यानंतर मानन म्हणते, हो का, बरं झालं बाई मी तुझ्याकडे आले. आता डिसेंबर परत आल्याने खरं काव्याला जरा टेन्शन आलं आणि तिला जीवाचं बोलणं सुद्धा आठवत असतं की डिसेंबर महिना हा देशमुखांसाठी फार काही चांगला नाही. हे आठवल्यानंतर खरं तर इकडे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेलं आहे. जीवा त्याच्या बेडरूममध्ये ते त्याचं काम करत असतो. तितक्यात नंदिनी चहाचा कप घेऊन आलेली असे. नंदिनी म्हणत असे, तुम्ही मला आवाज दिला का, आशा म्हटली म्हणून म्हटलं तुमच्यासाठी चहा सुद्धा घेऊन जाते.
बरं मी डिस्टर्ब करत नाही तुम्हाला, मी जाते, तुमचं काम करा असं म्हटल्यानंतर जीवा म्हणत असतो, एक मिनिट तू बस इथं, आणि तुझ्यामुळे मला कुठे डिस्टर्ब होतं आहे, आणि तुझा चहा, तू चहा नाही का आणला? त्यावर नंदिनी म्हणते, नाही मी माझ्यासाठी नाही आणला. त्यावर जीवा म्हणतो, बरं ठीक आहे, आपण बरेच दिवस झालं खरं तरी इथे अर्धा चहा पिलो नाहीत, त्यामुळे आता आपण दोघे खरं तरी इथे चहा पिऊया असं म्हणून आता इथे त्या कपातला चहा बशीत ओततो आणि स्वतः बशी घेतो आणि नंदिनीला इथे कप देत असतो आणि दोघेही छान असे फुरक्या मारत तो चहा पित असतात. आता जीवा म्हणत असतो, छान आहे. त्यावर नंदिनी म्हणते, छान चहा ना? नाही ग, चहा नाही, आपल्यातला बॉन्ड. तेव्हा नंदिनी म्हणते, बॉन्ड? अचानक असं काय बोलताय? त्यावर जीवा म्हणत असतो, अचानक नाही ग, खरंच माझं चुकलं ग, माझं दुःख मी कुराळत बसलो आणि तुला मी समजूनच घेतलं नाही की तुला किती त्रास होत असेल. एक बायको म्हणून, आई म्हणून तुला मी समजूनच घेतलं नाही. खरंच नंदिनी, माझं चुकलं ना, मी तुझ्यासाठी काही आणलं ना, सगळ्या गोष्टी केल्या. खरंच ह्या सर्व गोष्टीची मी आता भरपाई करणार असं म्हणून तो टेबल साईडला करत असतो आणि नंदिनी म्हणत असते, कसं करणार पण भरपाई, काय करणार नेमकं तुम्ही? त्यावर जीवा म्हणत असतो, तू शांत बस असं म्हणून आता अक्षरशः तिला उचलून घेत असतं. आता इथे छान असं बॅकग्राऊंडला लग्नानंतर होईलच प्रेम एक गाणंसुद्धा प्ले झालेलं असतं. ह्या सर्व गोष्टी होत असताना खरं तर इथे नंदिनीला फार आनंद होत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला खरं डिसेंबरचं टेन्शन आलेलं असतं, ते म्हणजे काव्याला, तिला चक्करसुद्धा येत असते. तेव्हा इथे काव्याला इथे कॉटवर बसवत असते आणि तिला पाणीसुद्धा प्यायला देत असते. काव्याने पाणी पिल्यानंतर तिला थोडं बरं वाटलेलं असतं. तेव्हा खरं तर काव्या म्हणत असते, आई मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? तेव्हा मानन म्हणते, विचार की, नको टेन्शन घेऊ, पण तुला बरं वाटतंय आता? त्यावर काव्या म्हणते, हो मला बरं वाटतंय, तुला काय विचारायचं होतं सांग की. त्यावर काव्या म्हणत असते, आई मला एक गोष्ट सांगा ना, म्हणजे बाळ कसं बाहेर येतं, म्हणजे बाहेर येताना आपल्याला कसं कळतं आणि ते कधी कळतं? असं इथे अनेक प्रश्न माननीला काव्याने विचारलेला असतं. तितक्यात खरं तर पार्थसुद्धा आलेला असतो. पार्थ केस पुसतच इथे म्हणत असतो, बरं का, कसं काय कळतं? ते कळत असेल की आपोआपच. तेव्हा माननी तोंडावर बोट ठेवून त्याला शांत करत असते आणि काव्या परत आता माननीला प्रश्न विचारत असते. मला असं विचारायचं होतं की जेव्हा आपल्याला डॉक्टर एक डेट देतात, त्याच डेटला आपली डिलिव्हरी होती का अगोदर होती, नंतर होती का, वॉटर ब्रेक झाल्यानंतरच सर्व गोष्टी होतात? असं म्हटल्यानंतर आता माननी म्हणत असते, काव्या तू शांत हो, मी तुला सगळ्या गोष्टी सांगते, पण तू अजिबात टेन्शन घेऊ नको. त्यावर इथे काव्या म्हणत असते, हो नाही टेन्शन घेत आई. आता माननी काव्याला म्हणत असते, हे बघ काव्या, प्रत्येक बाईचं सगळं काही वेगळं असतं, म्हणजे कळा येणं कळा न येणं ह्या सर्व गोष्टीसुद्धा वेगळ्या असतात. आता तारखेच्या आधी कुणाकुणाची डिलिव्हरी येते, नाहीतर तारखेच्या नंतरसुद्धा होते, कोणत्याही वेळेत होऊ शकते, त्याची काही गॅरंटी कुणीही देऊ शकत नाही असं इथे माननी म्हणत असते आणि लक्ष देऊन काव्या माननीचं बोलणं ऐकत असते. इकडे आता जीवानी नंदिनीला कॉटवर ठेवलेलं असतं, बरं का, तिला उचलून घेतलं असतं ना मगाशी. आता ठेवल्यानंतर आता जीवा ड्रावर उघडत असतो, तेव्हा तिला म्हणत असतो, बघायचं नाही बरं का. त्यामुळे आता नंदिनीने डोळे बंद केलेले असतात. आता जीवा तिच्याकडे पाहत असतो, म्हणत असतो, डोळेसुद्धा बंद केलेस? तेव्हा नंदिनी म्हणते, आता बघायचं नाही म्हटल्यानंतर डोळे बंद करणारच ना. तेव्हा जीवा म्हणतो, हुशारच, म्हणून तर मला आवडतेस ना, असं म्हणून तिच्यासमोर गजरा ठेवत असतो. आता तिच्यासमोर गजरा ठेवल्यानंतर नंदिनीला वास येतो, म्हणत असते, गजरा वाव किती मस्त, असं म्हणून इथे नंदिनी फार खुश झालेली असते. आता जीवा तो गजरा तिच्या केसात माळत असतो. नंदिनीचा आनंद काय गगनात मावत नसतो. गजरा वगैरे माळून झाल्यानंतर आता जीवा म्हणत असतो, आणखी एक सरप्राईज आहे बरं का, डोळे बंद कर. त्यावर नंदिनी म्हणते, काय आणखी काय सरप्राईज आहे, काय चाललंय जीवा तुमचं? त्यावर जीवा म्हणतो, डोळे बंद कर आणि सरप्राईजची वाट बघ, असं म्हणून आता ड्रावरमधला वडापाव काढत असतो आणि नंदिनी समोर ठेवत असतो. नंदिनीला लगेच वडापावचा वास आलेला असतो. नंदिनी तर फार खुश झालेली असते, अक्षरशः जीवाला इथे मिठी मारत असते. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, चला खायचा का मग? जीवा नंदिनी स्टाईल वडापाव. त्यावर नंदिनी म्हणत असते, खाण्याआधी मी एक गोष्ट तुम्हाला सांगते, तुम्हाला जर वाटत असेल ना की माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगाव्या, तर तुम्हालासुद्धा सगळ्या गोष्टी मला सांगाव्या लागतील. तेव्हा जीवा म्हणतो, मी तर सांगतो ना सगळं. त्यावर आता इथे नंदिनी म्हणत असेल, नाही तुम्ही सांगत नाहीत, काल काय झालं तुम्हाला, रात्री खोलीमध्ये येऊन तुम्ही लगेच झोपी गेलात, मला तुमच्याशी किती बोलायचं होतं, अक्षरशः 2 वाजेपर्यंत मी जागीच होती. नंदिनीचं हे बोलणं ऐकल्यानंतर जीवा म्हणत असतो, तुला वाटलं मी परत अंगाई गाण्यासाठी स्टोरूममध्ये जाईल का?
तेव्हा नंदिनी इशाऱ्याने हो म्हणत असते. तेव्हा जीवा म्हणतो, नाही आता असं अजिबात काही होणार नाही. मला काल काव्या पार दादासमोर काय झालं मला माहीत नाही, पण इथून पुढे असं काहीही होणार नाही. आता जीवा नंदिनीच्या आयुष्यात आनंद येणार. वाटलंच तर मी आईशी पुन्हा एकदा बोलून घेतो, पण आता सरोगटपासनं मागे हटायचं नाही. हे जीवाचं बोलणं ऐकल्यानंतर नंदिनी म्हणत असते, हे ऐकून खरंच माझ्या मनावरचं ओझं उतरलं जीवा. आता फक्त हा आनंद पुरवणारी व्यक्ती आपल्याला शोधायची आहे. आपल्याला सरोगेट मदर शोधावी लागणार आहे जीवा आता, असंही ते नंदिनी म्हणत असते. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.